नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत नागराजला चांगली शिक्षा मिळालेली असते, तीही आजन्म ठेपेची. आणि ही शिक्षा मिळाल्यानंतर तो संताप व्यक्त करत असतो. अर्जुनला म्हणू लागतो की तू मला खूप मोठी शिक्षा मिळवून दिली आहे असं तुला वाटतंय, पण मी तुला चांगलीच मात दिलेली आहे. तू आयुष्यभर तळ्यात मळ्यात खेळत बसशील अशी गोष्ट तुझ्या घरात आहे ती तुला माहिती नाही. आणि तू जमिनीला पाणी आणि पाण्याला जमीन समजत आहे ना, तसंच झालं आहे. तूही एका माझ्याच रचलेल्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे आणि हिंमत असेल तर ते शोधून दाखव. स्वतःला खूप महान वकील समजतोस ना, तर एक गोष्ट आहे जी तुला अजून माहिती नाही आहे. तू जमिनीला पाणी आणि पाण्याला जमीन समजतोय. तुझ्या घरातल्या प्रिय व्यक्ती ह्या तुझ्यापासून दूर जातील अशी एक गोष्ट आहे. ती गोष्ट शोधता आली तर शोधून काढ. असं कळत नकळतपणे तो त्याला एक पिल्लू जणू काही त्याच्या डोक्यात सोडत आहे की तुझ्या घरात एक खोटी गोष्ट आहे जिला तू खरी समजतोय आणि जी खरी आहे तिला तू खोटी समजतोय. आता हे सत्य काय आहे हे सगळ्यांनाच कळेनासं होतं. पण अर्जुन त्याला म्हणू लागतो की तुला असं वाटतं सत्य लपून बसेल तर सत्य काही लपणार नाही. ते एक ना एक दिवस अंधारातनं उजेडामध्ये येणारच. पण नागराज म्हणू लागतो, जर तू स्वतःला खूप मोठा ग्रेट वकील समजत असेल तर मी तुला ओपन चॅलेंज देतो. तू हे सत्य जे काय आहे ना ते शोधून दाखव, तरच मी तुला एकदम भारीतला मोठा वकील समजेल. आता इथे रविराज चिडतो. रविराज नागराजला म्हणू लागतो की बस झालं, आता मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचं नाही आणि तुझी ही फालतूची जी चिडचिड चालू आहे ना तीही इथे चाललेली मला सहन होणार नाही. तुला खूप संध्या दिल्या, तुला काय नको ते सगळं दिलं आणि तू काय केलंस तर विश्वासघातच केलास ना. असं ज्या वेळेला रविराज बोलू लागतो तर नागराज मान खाली घालून उभा असतो आणि अर्जुनला पण पाहत असतो. तो अर्जुन त्याला म्हणू लागतो की तुला तुझ्या चुकीची शिक्षा मिळाली आहे आणि मी आजन्म तुला कशी जन्मठेप मिळेल ह्या गोष्टीवरती ठाम राहील. तू कितीही मोठा सुप्रीम कोर्टात का जाईना, पण तुला मी कधीच जेलमधनं बाहेर येऊ देणार नाही. असं ओपन चॅलेंज आता इथे अर्जुनने पण केलेलं असतं. रविराज चिडलेला असतो. तो पोलिसांना म्हणू लागतो की याला माझ्या नजरेसमोरून आत्ताच्या आत्ता घेऊन जा. तर तो त्याला ओढू लागतो पोलीस. तर नागराज इथे सायली आणि अर्जुनकडे पाहत म्हणू लागतो, तुम्हाला दोघांनाही ओपन चॅलेंज आहे. जी एक गोष्ट आहे जी फक्त मला माहिती आहे ती जाणून घेण्यासाठी तुम्ही एक ना एक दिवस मला जेलमध्ये भेटायला नक्की याल आणि ती गोष्ट फक्त मलाच माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माझी मदतीची गरज लागणार. पण इथे रविराज म्हणू लागतो की याला माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जा, असं म्हणत त्याला हुसकावून लावतात. इथे सायली घरी फोन करून सांगते की आपल्याला जे काही साध्य करायचं होतं ते साध्य झाले, नागराज कायमचा आता जेलमध्ये गेला आहे. ही आनंदाची बातमी घरी फोन करून सायली सांगू लागते. पण घरात पूर्ण आजीच्या आवाजावरनं तिला काहीतरी झाल्याचं जाणवतं. पूर्ण आजीला ती विचारू लागते की काय झालं आहे का. तर आजी तिला म्हणते की तू घरी आले की मी तुम्हाला सविस्तर सांगेल, अगोदर तुम्ही घरी या. असं म्हणून आजी फोन ठेवते. आता इथे विचारात पडते सायली, नक्की काय झालं असेल, काय घटना घडली असेल का. इथे आपल्याला हे पाहायला मिळेल की नागराजला दुसऱ्या कोठडीत घेऊन गेलेले असतात. तिथे जाऊन त्याला कपडे दिले जातात कैद्याचे आणि तिथे सही करायला लावतात. 2 ड्रेस दिलेले असतात, त्याच्यावरती त्याला सही करायला सांगतात. आता तो त्या विचारात आहे की आपल्या समोरून एका मिनिटात आपली बाजी कशी पलटली. महिपतला तर किती दिवसांपासून आपण घाबरवून ठेवलं होतं की सायलीची बातमी मी पोलिसांना सांगेल, तर तो तोंडगप्पा करून होता. पण असं झालंच कसं. अर्जुनने काय केली, काय जादूची कांडी फिरवली ज्यामुळे हे सगळं चित्रच बदलून गेलं, असं म्हणत तो विचारत असतो. तितक्यातच पाठीमागून प्रिया त्याला भेटायला आलेली असते आणि काका काका म्हणून हाक मारू लागते. तर तो तिच्याकडे पाहतही नाही. एकदम रागीट नजरेने आता तो तिच्याकडे वळतो. तर ती रडका चेहरा करून, काका मला तुझी ही अवस्था पाहावी नशी झाली ग. तर तो म्हणतो, जास्त शहाणी बनू नको, खरं तर हे सगळं तुझ्यामुळे झालं. तूच दिलास ना महिपतचा मोबाईल अर्जुनला, तुझ्यामुळेच हे सगळं घडलं. तो मोबाईल सापडला नसता तर कुठलाही पुरावा सापडलाच नसता. प्रिया म्हणते, मला काय माहीत तो मोबाईल कुठे गेला. तुम्ही त्याला किडनॅप केलं, तुमच्याच घरात तुम्ही मोबाईल ठेवला असेल, तुमच्याच बायकोने तो शोधून दिला असेल आणि माझं काय नाव घेत आहे. तर इथे नागराज तिला म्हणू लागतो, तू स्वतःला एकदम शहाणी समजत असेल, पण तू माझ्यासमोर अजूनही 3 पट आहे. आणि तुला सांगतो मी, हे मोबाईलचं जे प्रकरण झाले हे तुझ्यामुळेच झाले. तूच ते मोबाईल त्यांच्याकडे दिला आहे आणि तुला वाटत असेल मी तुला सहजासहजी सोडेल, पण मी तुला 1 मिनटंही जगू देणार नाही. तू तिथे ऐशोआरामातलं लोळशील त्या सुभेदारांच्या
पैशावरती आणि मी आणि महिपत इथे पोलीस कोठडीत राहायचं. प्रिया म्हणते, यात माझी काय चूक, मी कुठे काय केलं आहे, उलटं मी बाहेर राहील तर तुम्हाला मदतच करेल. आता इथे नागराज धमकी देत असतो, मी ना महिपतलाही मारून टाकणार आणि तुलाही जगू देणार नाही, तुझाही एक जीव मी घेणारच आहे आणि तू ज्या राजवैभवात लोळणार आहे ना तिथे मी तुला 1 मिनिटही लोळू देणार नाही. अर्जुन आणि सायली एक ना एक दिवस माझ्याकडे येतील आणि मी त्यांना सगळं सत्य तुझ्या बाबतीतलं सांगून मोकळा होईल आणि मग तुझ्या भोंड्यावर लाथ मारून तुला कसं घराबाहेर हाकलतील हे किल्ले सुभेदार पाहतच राहा. इथे ती दयावया करते, काका असं करू नका, कुणाला काही सांगू नका, मी तुमची मदत करण्यासाठीच आहे ना. पण इथे नागराज तिच्याकडे वळूनही पाहत नाही, निघून गेलेला असतो. घरी आल्यानंतर सगळेजण काय झालं कोर्टामध्ये सगळी हकीकत सांगू लागतात. इथे ना चैतन्य सांगत असतो, अर्जुन माझ्याजवळ आला, फोटो दे म्हणू लागला. मला तर प्रश्नच पडला, फोटो? आता कुठल्या केसचे फोटो देऊ, मी त्याला विचारू राहिलो. मी काही वस्तू आणायचं विसरलो का तेही विचारतोय, तर हा सांगायलाच पठ्ठ्या तयार नाही. वरतून म्हणतो फोटो दे फोटो दे. मग मी जुन्या केसमधले 2-3 फोटो होते ते दिले आणि अर्जुनने त्याच फोटोंना दाखवून महिपतला इतकं घाबरवलं. महिपत घाबरून मग घडाघडा खरं बोलू लागला. खरं तर ते पत्ते खूप महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला. आजी म्हणू लागते की असे कोणते फोटो होते जे तू त्या महिपतला दाखवायला म्हणत होतास आणि त्याच्यामुळे तो घाबरून एवढा तडकाफडकी खरं खरं बोलायला तयार झाला. अर्जुन म्हणतो, त्याचे ना जुने जे काही किस्से आहे जे दाबून ठेवले त्याने ते दाखवण्याची धमकी इथे मी दिली. त्याला वाटलं की माझ्याकडे खरंच खूप मोठा पुरावा आहे. त्या गोष्टीच्या भीतीपोटी मग त्याने खरं बोलण्याचा निर्णय घेतला. रविराज मात्र इथे पाठ थोपवतो आपल्या अर्जुनची आणि म्हणू लागतो की तू खरंच खूप मोठं काम केले आणि तुझ्या या वकिलीची हुशारीची मला खरंच दाद द्यावी वाटते. आणि जे महिपतचं कॉल रेकॉर्डिंग होतं ना ते तू कोणालाच सांगितलं नाही, तो एक महत्त्वाचा पॉईंट ठरला. कारण मागच्या वेळेला आपण व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओला खोटं ठरवलं. तू आधीच सगळे कागदपत्र तयार केल्यामुळे कुणालाही दुसऱ्या वकिलालाही त्याच्यावरती आक्षेप घेताच आला नाही आणि त्याच गोष्टीचा आपल्याला फायदा झाला आणि आपल्या बाजूनी केसचा सगळा काही निकाल लागला. हे सगळं बोलणं रविराज बोलत असतो, सगळेजण ऐकत असतात. अर्जुनबाबत सगळ्यांना अभिमान वाटावा अशी त्यांनी केस लढल्यामुळे सगळेजण अभिमानाने त्याच्याकडे पाहत असतात. रविराज मात्र म्हणू लागतो की मला खूप असं भाग्यवान असल्यासारखं वाटतं की माझा जो चेला आहे तो इतका माझ्यापेक्षा हुशार ठरला आहे. इतक्या हुशारीने त्यांनी केस मार्गी लावली हे पाहून मला खरंच खूप आनंद होतो आहे. आणि अर्जुन म्हणू लागतो की तुम्ही असं का म्हणताय, मी तुमच्याच तालमीत हे सगळं शिकलो आहे. पण इथे ना आपले रविराज काका म्हणू लागतात की तू जे केलं आहे ते खरंच खूप छान काम केलं आहेस. मी मोठा वकील आहे तर तू आता माझ्यापेक्षाही मोठा वकील होऊ शकतो. तर इथे एक पेन काढतो रविराज आणि माझ्या गुरूंनी मला तो दिला होता आणि ज्या दिवशी तुला तुझ्यापेक्षाही हुशार वकील भेटेल त्याला दे असं सांगितलं होतं, तर आजपासून हा पेन तुझा असं म्हणत पेन देतो. सगळे इमोशनल होतात एकमेकांना. रविराज अर्जुन मिठी मारतात. सायलीला पाहून रविराजला खरंच मन भरून येतं की माझ्या मुलीने ह्या केससाठी जेवढी धावपळ करायला हवी होती, तिच्या बाबतीत जे इतके वर्ष घडले त्याची तिने न्याय मिळावा म्हणून धाडपड करायला हवी होती, ती सगळी तू केलीस. आम्हाला खरं तर आमच्या मुलीपेक्षा जास्त जवळची तू आहे आणि तू आमच्यासाठी जितके प्रयत्न केले, आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे प्रयत्न तू केले, ह्या सगळ्या गोष्टींसाठी खरंच तुझे खूप आभार. इथे प्रतिमा त्या सायलीला मिठी मारते, तिला एक छोटीशी वस्तू गिफ्ट म्हणून देते. तो दागिना खूप सुंदर आहे. सायली त्यांना थँक्यू पण म्हणते. सगळेजण त्यांच्याकडे कौतुकाने पाहत असतात. अर्जुन सायलीचं झालेलं भरभरून कौतुक आणि रविराजने सायलीला स्वतःच्या मुलीचं स्थान देऊन तिला आपल्या मिठीत कवटळून मिठी मारलेली असते. इकडे मात्र अस्मिता आनंदी असते. तिचा नवरा तिच्याजवळ वापस आला ह्या गोष्टीचा आनंद. ती त्याच्याशी बोलत असते, मात्र तो सतत ना साक्षीच्या विचारात असतो. सॅमने फोन उचलला नाही, सॅम मेसेजला उत्तर देत नाही, सॅमचं काय करावं हे त्याला कळेना, त्या गुंगीत तो असतो. इथे अस्मिता म्हणत असते की आपण दोघं आपल्या बाळाशी गप्पा मारूया, ये ना माझ्याजवळ बस ना, पण तो तिथे त्याच्या फोनमध्ये इतका मग्न असतो. इथे अस्मिता काय बोलते हे त्याला कळतच नाही. अस्मिता त्याला हाक मारते पण त्याचं लक्षच नसतं. अस्मिता त्याला म्हणते, हो ना रे, आपण बाळाशी गप्पा मारायला हवे ना, तर तो त्याच्या तंद्रीत असतो, फक्त होलं हो करत असतो. कशाला काय म्हणतो हे त्याला समजेनसच होतं. इथे अस्मिता त्याच्याजवळ येऊन उभी असते. अस्मिता त्याला म्हणत असते की आपण बाळाशी गप्पा मारायला हव्या, त्याने बाळ आपल्याशी जास्त अटॅच होईल, त्याला बाबांचा आईचा सगळ्यांचा आवाज ओळखायला येईल आणि ती त्याचा हात पोटावर ठेवते, तर तो लगेच पोटावरनं हात काढून टाकतो. हे काय करतेस तू? तर ती म्हणू लागते, अरे आपल्या बाळाची ओळख करून देते बाबांशी. तर तो
थोडासा शांत राहतो आणि म्हणतो की मला थोडा वेळ दे ना ह्या सगळ्या गोष्टीसाठी. इथे मात्र सायली जो दागिना पाहून खूप आनंदी असते, जो दागिना प्रतिमा आत्याने आणि रविराजने दिलेला असतो. त्या दागिन्याला पाहून सगळेजण खूप भारावून जातात. खरंच एका मुलीने जे कर्तव्य करायला पाहिजे होतं ते सायलीने केलं. न्याय मिळवण्यासाठी सायली धडपडली. सायलीने रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली. आता रविराज आणि प्रतिमा घरी जायचं म्हणत असतात. आता पूर्ण आजी म्हणू लागते, होळी जवळ आली आहे तर तुम्ही होळी झाल्याशिवाय कुठेही जायचं नाही. आधी होळीचा सण साजरा करायचा, मगच जायचं. प्रतिमा म्हणत असते, भरपूर दिवस इथे राहिलो पण आत्ता नको, आता जायला हवं. पण आजीचा निर्णय म्हणजे निर्णय, कोणी आता बदलायचं नाही. सगळ्यांनी होळी झाल्यावर जायचं असं ठरतं. त्याच वेळेला सचिन आणि अस्मिता हॉलमध्ये येतात. तर अस्मिताला आणि सचिनला पाहून इथे सगळ्यांचा संताप होतो. प्रताप मात्र म्हणतो, हा आपल्या घरात घुसलाच कसा? तर अस्मिता म्हणते, त्याला मी घरात आणले. तुम्हीच तर मला म्हणाले होते की मी जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाला तुम्ही सामोरे जाल. त्याच्यामुळेच तर मी निर्णय घेतला आहे. मला माझ्या सोबत राहायचं आहे. घटस्फोट वगैरे काही नको आहे. तर इतका तडकाफडकी तू निर्णय घ्यायला नको होता असं प्रतापचं म्हणणं असतं. तर आजी म्हणू लागते, आता सगळ्यांनी शांत राहा. तिने ठरवलं आहे त्याच्यासोबत राहायचं तर तिला राहू द्या. मग ती रागारागाने बाहेर निघून जाते. इकडे प्रियाला टेन्शन आलेलं असतं. काहीही करून त्या घरात स्थान मिळवायला हवं आणि हा नागराजही गप्प राहायला हवा. नागराजने जर काही गडबड केली तर आपली मोठी फजिती होऊन जाईल. आता अश्विनला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू लागते. ते अश्विनला व्हिडिओ कॉल करते आणि म्हणते, बघ ना, मी मंदिरात गेली होते, प्रदक्षिणा घातल्या, आम्ही ना नवस केला होता नागराजला चांगली शिक्षा मिळावी म्हणून. त्याला शिक्षा मिळाली ना, आता म्हणून मी नवस फेडायला गेले होते. हे सगळं पाहून अश्विन म्हणतो, खरंच तुझं कौतुक करावं तितकं कमी. पण तू उन्हामध्ये जास्त फिरू नको, तुला थकल्यासारखं होईल, काळजी घ्यायला हवी स्वतःची, असं म्हणत तो तिच्याशी गोड प्रेमाने बोलत असतो. आणि ती म्हणत असते, कसला बिंडोक माणूस आहे हा माझ्या नशिबी आहे. तोपर्यंत मी याला नेहमीच बिंडोकासारखं ट्रीट करत राहील आणि हा बिंडोक राहिला तर माझ्या कामातही ठरेल आणि माझ्या फायद्याचाही राहीलच, असं म्हणत ती स्वतःलाच कौतुकाची थाप मारते. इथे खरंच अस्मिताचा बिंडोकपणा पाहून सगळ्यांना राग येत असतो. पण आता सगळेजण शांततेत घेणार. जेव्हा आता तिची डिलिव्हरी होईल तेव्हाच आपल्याला सगळ्यांना निर्णय घेता येईल. पूर्ण आजी तर म्हणू लागते अर्जुनला, तू शांत राहा, तू चिडचिड करू नको. तो फार चिडत असतो. तो म्हणतो असतो, याला भविष्याची काळजी नाही का? हा नवरा म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही. त्यांनी चीट केले. पण रविराज त्याला म्हणतो, आता तू शांत राहा. त्या नवरा बायकोने जर सोबत राहायचा निर्णय घेतला आहे त्याच्यात आपण काहीच करू शकत नाही. एक बायको नवऱ्यासोबत राहायला तयार आहे तर आपण कोण सांगणार आहे एकत्र राहा की नका राहू? पूर्ण आजी पण तेच सांगते, आपल्याला एखाद्याच्या नात्यामध्ये लिमिट असतं, तेवढ्याच लिमिटमध्ये बोलायचं असतं. आता तिने जर ठरवलं आहे त्याच्यासोबत राहायचं तर आपण काहीच नाही करू शकणार. त्याच्यामुळे तिने घेतलेल्या निर्णयाला आपण आता साथ द्यायची. चला तर मग पुढे येणारे ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू.